तर महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, उबाठाचे बंडखोर खासदार मुंबईमध्ये पोहोचलेत। सध्या ते शिंदेंच्या शासकीय निवासस्थान नंदनवन या ठिकाणी आहेत। 6 या बंडखोर खासदारांचा थोड्याच वेळात शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश आहे। नंदनवन या निवासस्थानी हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतं। एकनाथ शिंदे यांची या 6 बंडखोर खासदारांसोबत चर्चा होणार अशी माहिती मिळते। तर एकनाथ शिंदे सुद्धा आता नंदनवन या निवासस्थानी पोहोचल्याचं कळतंय। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि या 6 बंडखोर खासदारांमध्ये चर्चा होणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा घेतली जाणार। सध्या नंदनवनमध्ये हालचालींना प्रचंड वेग आल्याचं पाहायला मिळतं। एकनाथ शिंदे आणि या 6 बंडखोर खासदारांमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे लक्ष आहे। एकनाथ शिंदे या खासदारांना काही कानमंत्र देतात का? पत्रकार परिषदेमध्ये खासदार आपली काय भूमिका मांडतात हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळामध्ये या बंडखोर खासदारांचा आता शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। वाकचौरे, आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय दीना पाटील हे सगळेच, ओमराजे निंबाळकर हे सगळे बंडखोर 6 खासदार सध्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी आहेत आणि तिथे आता एकनाथ शिंदे सुद्धा दाखल झालेले आहेत। ते आज विधानसभा भवनामध्ये होते, कारण आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुद्धा सुरुवात झाली। तिथून आता एकनाथ शिंदे हे नंदनवन या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहेत। 6 बंडखोर खासदार सुद्धा त्याच ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी आता चर्चा केली जाईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा घेतली जाणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये हे खासदार आपली काय भूमिका मांडतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यानंतर 3-3:30 वाजण्याच्या सुमारास पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे। वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 6 खासदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। या 6 बंडखोर खासदारांवर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे पक्षाकडून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जाते। ठाकरेंच्या चेहऱ्यावर हे सगळे खासदार निवडून आले होते। भाजपला विरोध करणाऱ्यांनी यांना मतदान केलं होतं आणि तेच खासदार आता त्यांनी बंडखोरी केलेली आहे, गद्दारी केलेली आहेत आणि आता शिवसेनेमध्ये जात आहेत असे यांनी म्हटले। 50-50 कोटींना हे सगळे खासदार विकले गेलेत असा आरोप सातत्याने संजय राऊत करतात। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडे। जय, नंदनवन या निवासस्थानी आता सगळे खासदार, बंडखोर खासदार एकत्र आलेले आहेत। एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत। किती वेळ या सगळ्यांमध्ये चर्चा होईल आणि पुढे नेमका कसा कार्यक्रम असेल? निश्चितच आपण पाहतोय की आता मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी जे सर्व बंडखोर खासदार आहेत हे आता या ठिकाणी पोहोचले आहेत आणि या ठिकाणी आता एक बैठक ही त्या ठिकाणी पार पडणार आहे। खरं म्हणजे या सर्व खासदारांची बैठक ही आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणार आहे। यापूर्वी आपण पाहिलं तर 4 खासदार जे दिल्लीहून मुंबईत दाखल झाले होते हे खासदार हे नंदनवरती पोहोचले होते। यानंतर त्यांच्या मागे आता एकनाथ शिंदे असतील, त्यासोबतच ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटील हे सुद्धा नंदनवन या ठिकाणी दाखल झाले। त्यामुळे थोड्याच वेळात या ठिकाणी आता बैठकीला सुरुवात होणार आणि या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे या सर्व खासदारांना काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यामुळे या बैठकीला आता लवकरच सुरुवात होईल आणि किती वेळ ही बैठक चालेल याचा सुद्धा अंदाज हा लावता येत नाहीये। कारण म्हणजे की जे खासदार हे आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत या नंदनवन या निवासस्थानी आहेत, त्यांच्या माध्यमातून आता त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा बैठकीमध्ये काय चर्चा होईल हे पाहावं लागेल। धन्यवाद या माहितीसाठी। तर अशा पद्धतीनं ठाकरे गटाचे हे 6 बंडखोर खासदार हे आता शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। बंडखोर खासदार पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये फुटीची नेमकी काय कारणं सांगितली जातात याकडे लक्ष असणार आहे। आणि याबद्दल अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमेय सुंभळे सर, सध्या फोनलाईन वरून आहेत। सुंभळे सर, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा होती आणि आता ते प्रत्यक्षात येते। काही वेळातच हे सगळे 6 बंडखोर खासदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, सोबतच त्याच्या आधी एक पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे फुटीची नेमकी कारणं या खासदारांकडून आज सांगितली जातील। काय वाटते पुढे नेमकं काय काय घडू शकतं? आणि नक्की जसं तो आता म्हणाले, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असा आहे की सर्वात आधी जी बातमी आली होती आपल्याला आठवत असेल की या 6 खासदारांनी ओम बिर्ला यांना आपल्या सहीचं पत्र दिलं होतं की आम्ही स्वतंत्र गट स्थापन करणार आहोत आणि पक्षांतर विरोधी कायद्यानुसार स्वतंत्र गट हा फार काळ अस्तित्वात ठेवता येत नाही। फुटीर आमदार किंवा खासदार यांना कुठल्या ना कुठल्या पक्षात विलीन व्हावं लागतं, नाहीतर आपण स्वतःचा एक पक्ष काढावा लागतो। तेव्हाच हे क्लिअर झालं होतं की हे बंडखोर खासदार जे आहेत ते शिवसेनेत जाणार। आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर यांच्या ज्या सह्या आहेत
लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या की आम्ही एनडीएला पाठिंबा देतो, आमचा स्वतंत्र गट आहे आणि आम्ही लवकरच शिवसेनेत विलीन होणार आहे. याच्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा यांना लागूच झाला नाही आणि त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून संजय राऊत जरी म्हणत असले की आम्ही कोर्टात जाणार आणि आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात जाऊन यांनी काहीही होणार नाही, कारण सुप्रीम कोर्ट त्यांची याचिकाच दाखल करून घेणार नाही. कारण आपण जर का पाहिलं तर उद्धव ठाकरेंकडे एकूण 9 खासदार होते, त्याचा 2/3 म्हणजे होतो आकडा 6 खासदार जर का बाहेर पडत असतील तर त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. आता 2029 मध्ये लोक याचा काय निर्णय देतील, लोकांना हे पटलंय का हे निवडणुकीत कळेल, लोकांना जनमत कळेल. पण कायद्याच्या ह्याच्यामध्ये, कायद्याच्या सारीपाटावर लिगल गोष्टींमध्ये या खासदार त्यांना अभय मिळालेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट एक अशी होती, गेले 2-3 दिवस झाले ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटात जाणार की नाही याचा एक मोठं राजकीय नाट्य सुरू होतं, ते सुद्धा आज स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याचंही मूळ कारण हेच असावं कल्याणी, की त्या पत्रावर ओमराजे निंबाळकरांची सुद्धा सही असणार 100%. नाहीतर हे खासदार ओम बिर्लांना आपलं पत्र देऊ शकले नसते. कारण जर का त्यांची संख्या 6च्या कमी असती, म्हणजे आपण असं गृहीत धरू आर्ग्युमेंटसाठी, ती 2 असती, 4 असती, 5 असती, दुसऱ्या क्षणी लोकसभा अध्यक्षांना त्यांना बरखास्त करावं लागलं असतं किंवा त्यांची खासदारकी रद्द करावी लागली असती. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी चांगलाच ठाकरे गटाला एक चकवा दिलाय असं म्हटलं पाहिजे. कारण त्यांना माहित होतं ओमराजे आपल्या बाजूने आहेत, मात्र त्यांच्या केसचा जो निकाल होता, म्हणजे त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा जो निकाल होता त्याच्यामध्ये एक दिवस गेला आणि साहजिक आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा एक व्यक्ती म्हणून, एक मुलगा म्हणून एक व्यथित झाले असतील. मात्र आता हे जे 6 खासदार आहेत त्यांचा आज अधिकृतपणे शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे आणि याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या खासदारांची संख्या जी 2024च्या लोकसभा निकाला अंती 7 होती ती आता 13 झालेली आहे. आणि यामुळे एकनाथ शिंदे यांचं दिल्लीतलं सुद्धा राजकीय वजन आपण म्हणू शकतो ते नक्कीच वाढलेलं आहे. कारण एकनाथ शिंदेची शिवसेना आता एनडीए मधला 4 नंबरचा पक्ष झालेला आहे. म्हणजे पहिला अर्थातच भाजप आहे 240 खासदार, त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेसचे जे 20 खासदार फुटले होते त्यांनी त्या त्रिपुरा मधल्या NCPI पक्षात जाऊन सामील झाले. त्यामुळे रातोरात NCPI हा पक्ष जो कोणालाही माहित नव्हता तो रातोरात एनडीए मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला. 3ऱ्या क्रमांकावर चंद्रबाबू नायडू आहेत, त्यांचे 16 खासदार आहेत. आणि आता 4थ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे आलेले आहेत आणि 5व्या क्रमांकावर नितीश कुमार यांचा JDU हा पक्ष आहे. आणि हे सगळं म्हणजे का सुरू असावं याचं एक संभाव्य कारण कल्याणी असं आहे की आपल्याला माहितीये की मतदारसंघ पुनर्रचना विधेयक हे या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये पुन्हा येईल असं वाटतं आहे. याचं कारण असं की जनगणना सुरू आहे आणि मोदी सरकारने काही महिन्यांपूर्वी खूप मोठा गाजावाजा करत जे महिला आरक्षण विधेयक पारित करून घेतलं, ते महिला आरक्षण जर का लागू करायचं असेल तर त्याला मतदारसंघ पुनर्रचना करावी लागणार आहे. कारण त्या कायद्यात तसं लिहिलेलं आहे. आजच्या घडीला जे 543 खासदार आहेत त्यांच्यामध्ये महिला आरक्षण लागू करता येणार नाहीये. सो याचा अर्थ असा की 2029 साली, 2029च्या एप्रिल-मे मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये जर का 543च्या ऐवजी 850, 860 जागा करायच्या असतील तर त्यासाठी एक तर पहिल्यांदा मतदारसंघ पुनर्रचना करून घ्यावी लागणार आहे आणि ते घटना दुरुस्ती विधेयक असल्यामुळे त्याच्यामध्ये 50% बहुमत तुम्हाला लोकसभेमध्ये, म्हणजे 50% खासदारांनी व्होट करून चालत नाही, त्यात तुम्हाला 2/3 हे लागतं, टोटल लागते. आणि त्यामुळे एका अर्थाने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची सुद्धा एक खासदारांची जुळवाजुळव सुरू आहे. कारण गेल्या वेळी त्यांना ते पारित करून घेता आलं नाही, मात्र यावेळी पण जर का तसं झालं तर ते ऑप्टिक्ससाठी, जनमतासाठी किंवा लोकांमध्ये दिसण्यासाठी फार काही चांगलं नसेल की मतदारसंघ पुनर्रचना विधेयक हे दुसऱ्यांदा पडलं. ते दुसऱ्यांदा पडू देणं हे भाजपला आता परवडणार नाहीये. आणि त्याच्यामुळे आता एकनाथ शिंदेचं सुद्धा बळ वाढलेलं आहे. मग आता कोणाला हा प्रश्न पडू शकतो की मग आता पण एनडीएकडे लोकसभेमध्ये पूर्ण आकडे कुठे आहेत, कारण ती जी एक 2/3 हे आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक जवळपास 363 खासदार लागणार आहेत. मात्र त्याच्यामध्ये कॅच असा आहे कल्याणी की ज्या दिवशी संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये ते व्होटिंग होतं त्या दिवशी त्या व्होटिंगच्या वेळा उपस्थित खासदार जितके असतात त्याच्या 2/3 धरले जातात, टोटलच्या ह्याच्या धरले जात नाहीत. त्यामुळे द्रमुक जो ज्यांचे जवळपास 39-40 खासदार आहेत लोकसभेत आणि ते तामिळनाडूमध्ये काँग्रेसनी ऐन वेळेला TVKला पाठिंबा दिल्यामुळे ते TVK सोबत गेले. त्यामुळे हा द्रमुक जो आहे
NK स्टालिन यांचा, तो सध्या काँग्रेसवर नाराज आहे. त्यामुळे जर का द्रमुक आणि अन्य काही पक्षांना जर का ऍबस्टेन करायला लावलं किंवा त्या दिवशी ते हजरच नाही अशी काही अरेंजमेंट केली तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयक हे पारित केलं जाऊ शकतं. आता आपल्या प्रेक्षकांना असं वाटेल की आपण इकडे एकनाथ शिंदेच्या खासदारांचा शिवसेनेत पक्षप्रवेश सुरू असताना आपण ह्याच्यावर एवढा वेळ का बोलतोय. याचं कारण असं आहे की ते मतदान जे आहे ते काही दिवसात होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये शिंदेच्या खासदारांची जी वाढीव संख्या आहे ती कामात येऊ शकते. नक्कीच अमेय सर, भाजपचा आणि एनडीएचा अतिशय पुढचा विचार, पुढचा राजकीय विचार सध्या पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्या बंडखोर खासदारांची या विधेयक पारित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे. धन्यवाद अमेय सर या सविस्तर माहितीसाठी. तर पक्षप्रवेशाआधी बंडखोर खासदारांची सध्या बैठक सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि हे 6 बंडखोर खासदार सध्या नंदनवन या निवासस्थानी आहेत आणि या सगळ्यांमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर 6 बंडखोर खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये नेमके कोणते मुद्दे मांडले जातात, फुटीची काय कारणं सांगितली जातात हेही पहा.